नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर एका दिवसाला बाहेर जा किंवा 2 दिवसाला जा, पण घरी आल्याच्या नंतर आपले जे कामं आहेत ना, तर ते अगदी असे 2 पटीने वाढतात. आदल्या दिवशी जायच्या वेळेला बघा, अगदी असं ना फुर्तीने आणि एकदम ॲक्टिवली आपण सगळे कामं ना पटापट करून घेतो. पण फिरून आल्याच्या नंतर ना इतका आळस येतो आणि दुसऱ्या दिवशी जे कामं आहेत ना, तर ते इतके वाढतात. तर कालच्या व्हिडिओमध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही चिखलदरा जे हिल स्टेशन आहे, पिकनिक स्पॉट आहे, तर तिथे गेलो होतो आणि सकाळी लवकरच निघणं झालं आणि रात्रीसुद्धा यायला ना 12:30 वाजले. आणि सकाळची कामं बघा, जेव्हा आपण घाईघाईमध्ये करतो ना, तर त्यावेळेला बरेचसे आपले जे कामं आहेत तर ते वाढतात. आणि लवकरच जेव्हा बाहेर जायचं असतं तर त्यावेळेला बघा, काही काही कामं होतात आणि काही काही कामं मग आपले तसेच राहून जातात. आणि दुसऱ्या दिवशी मग त्याच कामांचं जे ओझं आहे तर ते इतकं अंगावर येऊन पडतं आणि खरंच त्या कामांना ना करायला कंटाळा येतो. पण कामं करण्याशिवायसुद्धा पर्याय दुसरा काहीच नसतो, कारण घर आपलं आहे तर त्याला स्वच्छ करण्याची आणि त्याला नीटनेटकं ठेवण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच असते. तर त्यामुळे मग दुसऱ्या दिवशीची जी कामं आहेत तर ते थोडेसे ना जास्तच अंगावर येऊन पडले होते. आणि आज त्यातल्या त्यात झालं असं की झोपून उठायलासुद्धा उशीरच झाला. कारण बघा, काल ना दिवसभर इतकं फिरणं झालं आणि रात्री 12:30ला घरी आलो. आणि त्यानंतर पुन्हा मग बघा, आपले कपडे चेंज करणं, थोडेसे हातपाय वगैरे धुणं, फ्रेश होणं, तर या गोष्टीमध्ये सुद्धा आपले 15-20 मिनटं किंवा अर्धा तास निघून जातो. तर तेच झोपायला 1-1:30 वाजले. आणि सकाळी मग थकव्याच्यामुळे ना जी झोप आहे तर तीसुद्धा थोडीशी उशिराच उघडली. तर त्यामुळे कामांनासुद्धा सुरुवात जी आहे तर ते उशिराच झाली होती. तर कालचे जे काही सगळ्यात आधी ना जेही भांडे वगैरे होते तर ते आधी जमवायला घेतले मी. कारण जोपर्यंत भांड्यांचा पसारा किचनमध्ये असतो ना, तर किचनमध्ये ना इतका सगळा असा पसारा दिसतो. आणि काल झालं असं की जे भांडे निघत गेले तर ते भांडे सगळे घासून टोपल्यामध्ये आम्ही लोक ठेवत गेलो. तर ते 2 टोपले जे भांडे आहेत तर ते जमवायचे होते. तर आधी ना ते जमवून घेतले, कारण जोपर्यंत बास्केटमधले भांडे ना ट्रॉल्यांमध्ये जात नाही तोपर्यंत खरं सांगते ना, म्हणजे काम करायला जमतच नाही. स्वयंपाक करायचा असेल तुम्हाला किंवा तिथल्या तिथे जर तुम्हाला फिरायचंसुद्धा असेल किचनमध्ये बघा, आपले बरेचसे कामं असतात. तर जे बास्केट असतात भांड्यांच्या ना, तर त्या बघा इतक्या अडथळल्यासारख्या होतात ना, तर त्यामुळे आधी असं वाटतं की भांड्यांच्या बास्केट ज्या आहेत तर त्या खाली करून घ्याव्यात म्हणून. तर म्हणून मग आधी ना भांड्यांच्या ज्याही बास्केट होत्या तर त्या सगळ्या मी खाली करून घेतल्या. काल गेलेलो असताना टिफिन बनवून गेली होती मी. म्हणजे बघा, बाहेर जेव्हा आपण जातो तर बाहेर ना छान असं मोकळ्या वातावरणामध्ये जेवायला म्हणजे छान वाटतं. तर त्यामुळे सकाळचा जो टिफिन आहे तर तो मी घरूनच बनवून गेलेली होती. बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यासुद्धा होत्या. तर तोच टिफिन बऱ्यापैकी वाचलेला होता. तर त्याच गोष्टी ज्या ज्या मला बाहेर टाकायच्या होत्या त्या सगळ्या बाहेर टाकून नंतरचा जो भांड्यांचा पसारा होता, तर सेकंड टास्क आजचा तो होता की भांड्यांचा सगळा तो जो पसारा आहे तर तो आवरसावर करायचा. आणि त्यातल्या त्यात मुलींना शाळेतसुद्धा जायचं होतं, म्हणजे सानू आणि तिची मैत्रीण. काल आम्ही बाहेर चिखलदऱ्याला गेलेलो असताना तिची मैत्रीणसुद्धा आलेली होती आमच्यासोबत. तर त्या दोघींनाही शाळेला जायचं होतं. तर त्यामुळे पटापट त्यांच्यासाठी ना स्वयंपाक पाणीसुद्धा बनवायचा होता. तर म्हटलं आधी ना भांड्यांचा पसारा सगळा आवरसावर करून घेते. कारण भांड्यांचा पसारासुद्धा सिंकमध्ये असला की आजकाल बघा, बारीक बारीक ना असे जे मच्छर असतात तर ते आजकाल ना खूप असे किचनमध्ये व्हायला लागलेले आहेत. एकतर बघा, वातावरण ना इतकं सादर आहे आणि त्यातल्या त्यात थोडंसं जरी कुठे ओलं असलं की चिलटे, मच्छर अशा सगळ्या गोष्टींना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप अशा ना म्हणजे त्यांचा धुमाकूळ चालू असतो. आणि त्यातल्या त्यात आपल्याकडून जर थोडीशी काही चूक झाली की मग काही विचारायचंच काम नाही. म्हणजे किचन जर थोडंसं रणभण पसरलेलं असेल किंवा किचनमध्ये थोडेसे जरी उष्टे खरकटे भांडे आपण ठेवतो तर त्यावेळेला जेही बारीक बारीक मच्छर आहेत ना तर ते इतके धुमाकूळ घालतात. तर त्यामुळे मग आधी ना तिथले जे भांडे होते सिंकमधले तर ते मी आधी स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर मग स्वयंपाक ठेवायला घेतला. किट्टू मॅडमचं चालू होतं की आज शाळेत जात नाही, कारण काल बाहेर गेलेलो असताना ना इतकं फिरणं झालं आणि अक्षरशः सगळ्यांचे जे पाय आहेत ना तर ते दुखायला लागले होते. तर किट्टूचं सुद्धा चालू होतं की मम्मा प्लीज मला शाळेत नको पाठवू, आजच्या दिवशी मी जाणार नाही, असं तसं तिचं काय काय इथे मनवणं मला चालू होतं.
तर म्हटलं चला ठीक आहे, कारण अशी फारशी काही ती सुट्टी घेत नाही, तर म्हणून म्हटलं चला ठीक आहे, नको जाऊस म्हणून. तर सानूला आणि तिच्या मैत्रिणीला जायचं होतं, त्यामुळे मी पटापट स्वयंपाक बनवून घेतला. आणि त्यानंतर मग त्यांचंसुद्धा असं झालं की शाळेत आज जात नाही म्हणून. तर म्हटलं चला ठीक आहे, यांच्याच बहाण्याने का होईना पटापट माझा जो स्वयंपाक आहे तर तो बनून गेला. नाहीतर मग बघा, जेव्हा आपण थकलेलो असतो ना, तर कामं करण्यामध्ये ना इतकी दिरंगाई करतो. तर त्यामुळे म्हटलं चला, यांना जायचं असो किंवा म्हणजे नाहीही जायचं असेल तरी माझा जो स्वयंपाक आहे तर तो आटोपून गेला. तर ते एक बरं पडलं, कारण स्वयंपाक आटोपला की त्यानंतर मग आपण आपले जे कामं आहेत तर ते करायला मोकळे असतो. त्यानंतर काल फरशी काही मी पुसलेली नव्हती, कारण काल अगदी 6:30ला आम्ही घरून निघालो. तर अगदी इतक्या पटापट सगळे कामं करून आपण निघू शकत नाही. ज्या ज्या कामांना प्रायोरिटी द्यायची असते, म्हणजे किचनमधले जे काही भांडे वगैरे आहेत, उष्टे खरकटे भांडे आपण सहसा नाहीच ठेवू शकत. प्लॅटफॉर्म वगैरे सगळा स्वच्छ करणं, तर या बऱ्याचशा गोष्टी मी करून गेलेली होती. आणि सोबतच घरातले जे काही इकडे तिकडे विस्कटलेले कपडे वगैरे असतील तर ते सगळे व्यवस्थित ठेवून गेलेली होती. पण फरशी वगैरे पुसण्याची किंवा असे बरेचसे कामं राहिलेले होते. तर म्हटलं फरशीसुद्धा आधी पुसून घेते. काल झाडांना पाणी काही टाकलेलं नव्हतं आणि झाडांची अवस्था तुम्ही बघू शकत असाल. आणि सगळ्यात जास्त जे गोकर्णाचं झाड आहे तर ते बघा सगळं असं सुकलं. आणि सध्या ना आता म्हणजे पाऊस बघा कधी येतोय कधी येत नाही, नाहीच्या बरोबरच पाऊस येत आहे. आणि त्यामुळे झाडांना आपण पाणी दिलं नाही की झाडं सगळे असे ना कोमेजून जातात. आणि सध्याच्या वातावरणामध्ये तरी बघा, म्हणजे रोजचं झाडांना पाणी देणं हे कंपल्सरी झालेलं आहे. ज्या प्रकारे ना उन्हाळ्यामध्ये अगदी असा तीव्र ऊन तापतो ना, तर तसाच ऊन आता सध्या तापत आहे. आणि देवजाने पाऊस कुठे गायब झाला आहे, काय झालं आहे माहिती नाही. पण जे हे झाडं आहेत तर त्यांना मात्र रोज पाणी देणे खूप गरजेचे झाले आहेत. तर आधी ना माझं किचनचं जे काही काम होतं तर ते सगळं आटोपलं. आणि त्यानंतर आधी इथे ना झाडांना पाणी द्यायला घेतलं, कारण मग आणखी खूप ऊन झाली की त्या अगदी अशा कडक उन्हामध्ये सुद्धा झाडांना आपण पाणी देऊ शकत नाही. आणि आता जर झाडांना पाणी दिलं नसतं तर सायंकाळपर्यंत सगळे जे झाडं आहेत तर त्यांचे पानं पुन्हा आणखी पिवळे पडायला लागले असते. कारण झाडांना म्हणजे पाण्याची थोडीशी जरी कमी झाली की त्यांचे पानं ना लवकरच पिवळे पडतात. आणि मग त्या झाडाला आपल्याला ना रिकवर करताच होतं. आणि इतकी मेहनत आपण झाडांवर घेतो आणि एक दिवस किंवा 2 दिवस झाडांना पाणी दिलं नाही किंवा त्यांच्याकडे जर थोडंसं दुर्लक्ष झालं तर त्यांची पानं ना गळायला लागतात, पिवळी पडायला लागतात. आणि त्यानंतर मग ते झाडसुद्धा हलकंसं सुकायला लागतं. आणि आपली इतक्या दिवसाची जी सगळी मेहनत आहे तर ती वाया जाते आणि झाडांचा शेप खराब होतो. तर त्यामुळे आधी कामात काम झाडांना मी आधी पाणी दिलं. तर त्यानंतर मग दुपारच्या वेळेला किराणासुद्धा थोडासा जमवायचा होता. म्हणजे काल फिरायला जायच्या आदल्या दिवशी रात्री 7-7:30 वाजेपर्यंत किराण्याची जी पिशवी आहे तर ती आम्ही घेऊन आलेलो होतो. आणि त्या दिवशी वेळ काही मिळाला नव्हता किराणा जमवायला, कारण सगळं बघा बाहेर जायचं असेल, एका दिवसाचं जरी बाहेर जाणं असेल आपलं तरीसुद्धा त्याच्याशी रिलेटेड बऱ्याचशा तयाऱ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला कराव्या लागतात. तर तेच आमचं चालू होतं. आणि दुसऱ्या दिवशी मग काही वेळ मिळालाच नाही, कारण सकाळी अगदी 6:30ला घरातून निघालो आणि रात्री 12:30ला घरी आलो. तर त्यामुळे किराणा काही मी जमवलेला नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा माझ्याकडे वेळ नव्हता, कारण बघा तिकडून फिरून आल्याच्या नंतर म्हणजे जेही घरातले एक्स्ट्राचे कामं होते किंवा कामांचा जो व्याप आहे तर तो वाढतोच. आपण एका दिवसाला फिरायला जा किंवा 2 दिवसाला फिरायला जा, पण आल्याच्या नंतर खरंच ना जे घरातले कामं आहेत तर ते अगदी डबल होऊन जातात. तर त्या सगळ्या कामाच्या याच्यामध्ये मी किराणा काही जमवला नव्हता. दुपारचा वेळ निवांत असतो, तर दुपारी मग सगळा जो किराणा आहे तर तो मी जमवायला घेतला इथे. तर हे सुद्धा बघा एक ना महत्त्वाचंच काम असतं. नाहीतर मग पुन्हा माझ्यासोबत तर बऱ्याच वेळा असं होतं की किराण्याची जी पिशवी आहे ना तर ती बऱ्याच म्हणजे 2-3 दिवस इकडून तिकडे ती रेंगाळत असते. आणि किचन माझं छोटंसं आहे आणि अगदी किचनच्या बाजूलाच हॉल लागून आहे. तर किचनमधून ती पिशवी हॉलमध्ये आणि हॉलमधून किचनमध्ये, तर असं कायचं त्याचं चालू असतं. तर म्हटलं आधी ना दुपारच्या वेळेला थोडासा वेळ खाली आहे, म्हणजे दुपारच्या वेळेला छान आधी झोपली. आणि त्यानंतर मग 3:30-4 वाजता चहाच्या वेळेवर जो किराणा आहे तर तो मी जमवायला घेतला.
आणि सोबतच आज कपडे काही मी सकाळच्या वेळेला धुतलेले नव्हते. सायंकाळच्या वेळेला सगळे जे कपडे आहेत तर ते मशीनला लावले आणि त्यांना इथे स्टँडवर सुकायला घातलं. कारण कालचा जो थकवा आहे तर तो आजसुद्धा बऱ्यापैकी होता. तर दुपारी ना आधी छान असा म्हणजे रिलॅक्स झाली, थोडीशी छान अशी झोप घेतली आणि त्यानंतर मग सायंकाळची जी काही माझी कामं होते तर ते करायला घेतले. तर सगळे कपडे इथे स्टँडवर सुकवून घेते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर तो सुद्धा मी इथेच संपवते. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तुम्ही तर सबस्क्राईब करा. घंटीचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला ना असंच मिळत राहील. तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. धन्यवाद. हर हर महादेव.